नमस्कार मंडळी. आजच्या जेवणात काय? आजच्या जेवणात आज बनवतोय आपण चटपटीत आणि रसदार अशी चिकन बिर्याणी. तर तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं इन्स्टा अकाउंट पण आता चालू झालेलं आहे, तर जमलं तर तिकडे पण फॉलो करा. तर बघूया आपण रेसिपी. तर तांदूळ भिजत घालायचे आहेत. आता सर्वांना जेव्हा पण आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायचा असेल ना भाताचा म्हणजे बासमतीचा, तर शक्यतो भिजत घालायचा. आणि चिकनचे पीस आहे ना जरा हड्डीवाले पकडायचा. चला तर मग आता एक छान पातेलं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल कडकडीत तापवायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो छान परतून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आणि ती पण छान परतून घ्यायची. मग थोडंसं हिंग आणि हळद हे घालून परतून घ्यायचं. मग त्यामध्ये आपलं चिकन घालून घ्यायचं जे आपण बिर्याणीला वापरणार आहे आणि मग ते छान परतून घ्यायचं. मग त्यावरती मीठ घालायचं चवीनुसार आणि कोमट असं पाणी घालायचं आणि ते झाकण देऊन छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यातला तुम्ही रस्सा वेगळा काढू शकता. त्यापासून आपण सूप बनवू शकतो. तर आपण ती सूपची पण रेसिपी लवकरच आपल्या शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहोत. तर मग आता शिजून घेऊया आपण चिकन छान. तर चिकन झाकण देऊनच शिजवून घ्या, मगच तो रसरशीत होतो. मग हे शिजेपर्यंत आपण एक दुसरं भांडं घेऊया. त्यामध्ये तेल गरम करूया. त्यामध्ये अख्खे खडे मसाले घालून ते जरा परतून घेऊया. मग त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आपल्याला. ते जेवढं तुम्ही बासमती राईस घेतला असेल त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे. आणि मग पाणी छान उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाची जी साल आहे ती पण आपण त्यात घालतो आहे. आणि मग जो आपण भिजत घातलेला बासमती तांदूळ आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे. तर पाणी उकळत असतं तर बासमती तांदूळ घालताना जरा सांभाळून आणि त्यानंतर हा 80% शिजवून घ्यायचा आहे. ह्यातलं पाणी आपण तसंच ठेवणार आहोत, पण एक वेगळं काढून ठेवायचं आहे. आणि जो आपला भात शिजलेला आहे तो एका जाळीच्या भांड्यात काढून ठेवायचा. मग ज्या पातेल्याचं बूड जाड असेल ना असं पातेलं घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही छान असं साजूक तूप घ्यायचं. ते कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अख्खे खडे मसाले घालायचे. उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सगळं छान परतून घ्यायचं चॉकलेटी रंगावर. मग त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि ते पुन्हा सगळं छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये लाल तिखट, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि जर तुमच्याकडे चिकन मसाला वेगळा बनत असेल तर तोही घालून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टॉमॅटोची प्युरी घालायची आहे आणि पुन्हा सगळं छान परतून घ्यायचं आहे. मग त्यात कस्तुरी मेथी घालायची. मग दही घालायचं. दही शक्यतो घरचं असेल ना असंच घाला, म्हणजे ते कमी आंबट असतं आणि फार थोडं घालायचं, जास्त घालायची गरज नाही. मग आपले जे चिकनचे पीस आहेत ते घालायचे आणि थोडासा चिकनचा जो अळणी सूप आहे तोही यात घालायचे, म्हणजे चिकनचे पीस थोडे रसरशीत लागतील. मग चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर वरून छान असा बरिस्ता घालून घ्यायचा आहे, भात घालून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ह्याच्यात आपण भात घालणार आहोत आणि मग कलर, तुम्हाला फूड कलर जे आवडत असतील ते घालून घ्यायचे. तर फोडणीत आहे ना मी बरिस्ता पण मिक्सरला मारून घातलेला आहे, ते मी सांगायला विसरली आहे. तर फोडणीत तुम्ही बरिस्तासुद्धा घालायचा आहे, जो मिक्सरला मारून पेस्ट करून घ्यायचा आहे. मग एक तवा गरम करायचा आणि त्यावरती आपली ही बिर्याणी ठेवून द्यायची. 30 ते 35 मिनटासाठी ठेवून द्या, म्हणजे सगळे पीस छान शिजतात आणि चवही छान लागते. आणि वरून कोथिंबीर शिवरायची आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुम्ही असं भरभरून प्रेम देत आहेत आपल्या चॅनलला, हल्ली तर कुठल्या प्रोग्रामला जरी गेले तरी बोलतात येऊन समोरून आजच्या जेवणात काय, तेव्हा खूप मनापासून आनंद होतो. पुन्हा एकदा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रोज जे तुम्ही लाईक करता, एवढे व्ह्यूज देता, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आणि नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला बघत राहा. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की आजच्या जेवणात कायचे इन्स्टा अकाउंट पण चालू झालं आहे, ते पण फॉलो करा.